मित्रांनो ऑनलाईन तिकीट काढा आपल्या सोबत. हा माझा हम्पी पर्यटनाचा 5वा भाग आहे. एक चला जन्म तर बघूया पुढे काय एक जन्म पाच. आता इथे मित्रांनो आम्ही आलेलो आहोत. क्या कितना टिकट कटवा रहे हैं? जाने का कितना से 40 रुपये आहे. जायला तिथे मग एक जण जा ना तिकीट काढा. यही टिकट विठ्ठल मंदिर बोलणी चालू आहे. हा जाणार का मी व्हिडिओ पैसे बनवत देतो आहे. जातो दोघं जण जा. तर 40 रुपये तिकीट आहे. प्रत्येकी तिकीट आहे. मिठून मॅडम सुरू आहे आणि ते आमचे मॅडम आहेत. ते आता पैसे चला पटापट या पटापट या तिकीट काढले. तिकीट आम्ही काढून आणलेलं आहे आणि आम्ही आता आतमध्ये जाणार आहेत. आणि तिथं आपला 16 आदमी आहे ना? काय काय पाहायला मिळतं ते बघू. सिंगल एक साइड तर ते हे बघा आम्ही आता एंट्री करतो आहोत तिथून. एंट्री आमची झालेली आहे आणि आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि आम्हाला गाईडने सांगितलं की पुढे जाऊन झाडाखाली बसा. मी येतो मग संपूर्ण तुम्हाला माहिती देतो आणि सगळं दाखवतो. अशा प्रकारे आम्ही पुढे जातो. फोटो काढतात आमचे भगिनी ते त्यांना फोटोचं काय ते आपले फोटो काढतात. एकमेकाचं मजाक मस्ती करतात. नाही झाडाखाली बघा तो येतोय निघून. त्या हिशोबानं आम्ही आता पुढे जात आहोत आणि जातो तिथे एका झाडाखाली बसायला सांगितलं. हे झाड बघा कसं आहे. हे झाडाला खाली तलावाचं काय आलेलं आहे बघा. इधर आहे ना जाऊ काय खाली गेलं ते खाली गेलं. म्हणतात ते झाडाला खाली असं बरंचसं गाठी आलेल्या आहेत मोठमोठ्या गाठी. आणि इथे आता सावली हो असल्यामुळे आम्ही इथं पहिले बघून तर घेऊ. आणि त्यांना सांगू माहिती सांगू दे त्याला काय काय माहिती देत आहे तो. आम्ही ते बसलेलो आहे आणि माहिती आता सांगणार आहे. तो सर्वांची यायची वाट बघत आहे. फोटो ले रहा है भाई. आता हे समोर दिसतंय बघा कमल महल दिसतोय. मुलं मस्ती करत आहेत. माहिती दिलेली आहे आणि आता हे कमल महल बघायला आम्ही जाणार आहोत. आहे ते चारी बाजूला यायला बघा इथून ती 3 आणि 5 आणि तिकडे 10 दरवाजे चारी बाजूला 10 गेट आहेत आणि आरपार इथून तिकडे दिसतंय तिकडून तिकडे दिसतंय. कुठल्याही गेटमधून पाहिजे तरी तिकडे दिसणार असं काय कुठलं शिल्प आहे कसं आहे बघा. हे बघा इथून गेलं तर इकडे दिसणार इकडे गेलं तर इकडे दिसणार असं संपूर्ण त्यांनी असं मस्त घडीव काम केलेलं आहे. घडीव आणि कोरीव नक्षीकाम आणि प्रत्येक पिलर असा मोठमोठा त्यांचा साईज एक सारखी. हे बघा हे आणि ते जे दाखवतं सिक्युरिटी गार्डचं ते ऑफिस होतं. तर हे बघा हे असं ते बांधते. हे सिक्युरिटी गार्डचं ऑफिस आहे. हे बघा हे सिक्युरिटी गार्डचं ऑफिस आहे. चारी बाजूला नजर ठेवायला आहे कंपनी 2-3 ठिकाणी आहेत ते चारी व्हिडिओ सगळ्यांचा राजाची राणी तिच्या ज्या सखी होत्या देवांना घेऊन विश्रांती घेण्यासाठी हे बांधलेलं होतं. आणि ह्याच्या वरच्या मजल्यावरती त्यांना राहण्यासाठी प्रत्येकीला रूम आहे आणि त्या रूमच्या वरती थंड पाण्याच्या काही टाक्या होत्या आणि त्यातून पाणी सोडून थंड राहील असं ते केलेलं आहे. आणि खालीसुद्धा अजिबात ते म्हणजे थंडगार अशी आपल्या राणीच्या सुखसोयीसाठी राणीच्या सुखसोयी. तर हे बघा हे शिल्प हे आता इथून पुढे आम्ही निघालो हे गजशाला याला म्हणतात. गजशाला म्हणजे हत्तींची शाळा म्हणजे हत्तींना राहण्याची सोय 11 हत्तींची सोय केलेली आहे. हे राजाच्या दरबारी 11 हत्ती होते. ते 11 हत्ती राजापासून मध्ये राजा आणि इकडे 5 हत्ती इकडे 5 हत्ती अशी त्यांची मिरवणूक निघायची. तर असं ते हत्तीला राहायची सोय बघा. एका हत्तीच्या 11 रूम बांधलेले आहेत, खोल्या बांधलेल्या आहेत. दगडी बांधकाम आहे, वरती घुमट आहे आणि एकदम पक्कं बांधकाम आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक हत्तीला वेगवेगळी राहण्याची सोय आहे.
आणि त्याला विश्राम करायची, रात्री आराम करायची अशी त्यांची सोय केलेली आहे. बघा हे दगडी घडीव काम किती मोठं काम आहे आणि हे कधी केलं असेल किंवा आणि त्यांना मध्ये दरवाजे आहे. माहूत जे असतात त्यांची देखभाल करणारे त्यांना ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला छोटे दरवाजे आहेत. त्या छोट्या दरवाज्यातून एकमेकाचं संधान साधून तिकडे जाऊन त्यांची प्रत्येक हत्तीची ते लोक देखभाल करत असतात. आणि अशी हे बघा हे इथून पाहिलं तर इथून 11 हत्तीचं हे खोल्या बांधलेल्या आहेत आणि प्रत्येक हत्तीला वेगळं तिथं तिथं खाली कुंट मारून त्याच्यामध्ये साखळी लावून त्या प्रत्येक ठिकाणी हत्तीला बांधण्याची सोय होती. म्हणजे रात्री तर झोपतील, आराम करतील, बसतील, काही करतील. त्यांच्यासाठी एवढी खास सोय राजाने केली आहे त्यावेळेला. हे पर्यटनासाठी आले लोक बघत आहेत. आणि इथं या दोन्ही बाजूला 5-5 आणि मधल्या ठिकाणी जे आहे ते वरती मस्तपैकी देऊळ आणि काही खोल्या बांधलेल्या आहेत जिथे माहूत आणि ते त्यांना राहायला म्हणा किंवा त्याचं चारा पाणी आणि त्यांची काय देखभाल करण्यासाठी त्यांना तिथे खाली उतरून कामं करण्यासाठी असं काहीतरी सोय आहे. आणि त्याच्यावरती सर्व धर्म समभाव आहे बघा. हे जे रूम्स आहेत हे सर्व धर्म समभाव म्हणून तिथे प्रत्येक गुंटावर वेगवेगळे चिन्ह आहे आणि इथून हे सगळं असं दाखवलेलं आहे. आणि हे छोटे छोटे देवळं पण आहेत. तिथून एंट्री करायला हत्ती इकडे उभा असला तर त्रास नको म्हणून इथून देवळीतून आतमध्ये जायला, ह्या छोट्या दरवाज्यातून आतमध्ये जायला असं म्हणजे प्रत्येक सोय एवढी मस्त करून ठेवलेली आहे ना. बघा ही त्यावेळेचे राजा 1513 1513व्या शतकामध्ये ही जी सोय झालेली आहे. आणि बघा वरती घुमट आहे त्यांना फार छान. आणि कसं बांधलं असेल, केव्हा बांधलं असेल बघा, कल्पना करा. हत्तीसाठी एवढी सोय त्यांनी केली आहे. मग ते त्यावेळेचे लोक किती सुखी असतील आणि किती लोकांची ते सेवा घेत असतील आणि सेवा करत असतील. आणि हे फार मोठं मैदान आणि बगीचा आहे. आणि ते समोर जे हे असं हे लांब लचक रूम्स बांधलेले आहेत तिथे. आता तिथे काय आहे ते नेमकं ते ह्याच्यामध्ये आपण जाऊन बघूया. पण त्याच्यामध्ये बघून काही दिसत नाही. आता सध्या तिथं काय तुटलेले शिल्प जे आहे, मातीचं शिल्प आहे पण हे तुटलेलं आहे, ते जतन करून ठेवलं आहे गव्हर्नमेंटने. हे दोन्ही बाजूला आहे. आणि इकडं आपण गेल्यानंतर सर्व खोल्यांमध्ये म्हणजे खोले नाही तिथे मध्ये असं मोकळं मैदान आहे, ओपन छत आहे आणि चारी बाजूने असं म्हणजे गॅलरी टाईप केलेलं आहे. चारी बाजूने असा राऊंड गॅलरी टाईप केलेलं आहे आणि मोठा राऊंड आहे. आणि प्रत्येक देवळी असं म्हणजे ओपनिंग प्रत्येक ठिकाणी अशी 10-15 ओपनिंग आहे त्याच्यामध्ये. आणि अशी तिथे रचना आहे. आणि ते बघा हे असे ठेवलेले शिल्प आहेत ना, हे शिल्पवरून पडलेले किंवा कुठून त्या मंदिराचे त्याचे निघाले सर्व गव्हर्नमेंटने आणून इथे सिमेंटमध्ये लावून जतन करून ठेवले आणि त्याच्यावर नंबर लावलेले आहेत आणि टॅग लावून ठेवलेले आहेत की किती नंबरचं कुठलं आहे, काय आहे आणि ते काय वस्तुशिल्प काय ते सर्व माहिती इथे लिहिलेली आहे. तर असं हे आम्ही त्याच्यातून मी बघत गेलो आणि संपूर्ण असं बघून आलो, चक्कर मारली पूर्ण. तर माझा अंदाज आहे की तिथे मला असं वाटतं की मध्ये एक सर्व हत्ती घेऊन जाऊन मध्ये त्या हत्तींना तिथे आंघोळ घालत असत असं माझा अंदाज आहे. हे बघा हे मधली जी गॅलरी आहे इथे उभा राहून हत्ती ते खाली आहे ते. आणि ही गॅलरीची जागा ही लॉबी ही वर आहे. आणि तिथे जर समजा हत्ती उभे राहत असेल हे करून त्यांना हे बघा हे तर शिल्प आहे. तर ते हत्तींना तिथे मध्ये लाईनशी उभे करून वरून पाणी टाकून त्याला तिथे आंघोळ घालून त्याची साफसफाई करून ब्रश आणि लांब काठ्यांचे ब्रश आणि काही माहूत आणि ते असं करून ते मध्ये लॉबीमध्ये त्यांना उभे करून त्यांची स्वच्छता. ही बघा ही लॉबी जी म्हणतो ना मी, ह्या लॉबीला आणि दोन्ही बाजूला हे पाणी जाण्यासाठी गटार आहे. बघा हे पाणी जाण्यासाठी छोटीशी गटार आहे. म्हणजे याचा अर्थ इथे हत्तीनं उभा करून स्नान घालत असतील आणि इथून स्नान घालून त्यांना नंतर मग त्याच्या अंगावरती अंबारी, शाल, चादर काय काय असेल ते रंगीबेरंगी कपडे त्याच्यावर हे बघा. इथून प्रत्येक हत्तीला इथून वरून पाणी टाकून त्याला स्नान घालून त्याचे सगळे सोय करून त्याला एक करून बाहेर काढत असतील असा माझा अंदाज आहे. तर असं मला वाटतं. तर कारण त्याचा काही तिथे उल्लेख केलेला नाही आहे. तर मी इथून त्यांना बाहेर काढून ते राजाला अंबारीमध्ये चढवून नंतर मग त्यांची असा माझा अंदाज आहे. आणि संपूर्ण आम्ही बघून आलेलो आहे. आणि बघा हे परत त्याची शाळा दिसते तुम्हाला. इथून आपण आता जे बघून बाहेर पडलो आणि आता इथून बाहेर पडणार आहोत. लाईक करा, शेअर जरूर करा. जय हिंद.
जय हिंद.